डोकेश भाई त्यांनी पण बराच इग्नोर करायची कोशिश केली, पण भेळ काढली की लगेच आला वापस आमच्यापाशी. अशा डोंगराच्या मध्ये आम्ही त्याला भेळ खाऊ घालायला घेतलंय मध्ये. पुढे गेल्यावरती मारुतीचं मंदिर आलं, मग पाया पडून वगैरे आम्ही निघालो पुढे. एका धबधब्याला थोडं तोंड वगैरे धुवून घेतलं, चांगलं वाटलं तेवढं. मग थोड्या वेळाने किल्ल्यावर देखील पोहोचलो. मस्त वातावरण आहे, एकदम सगळं शांत वातावरण. काय बघा कसे तोप वगैरे आहेत, लोक फोटो वगैरे काढतात तोपेंपाशी. आता तुम्ही सुद्धा थोडं निसर्गाचे आनंदमय दृश्य बघा, कसलं भारी दिसतंय ते. एका उंच ठिकाणी जाऊन बसलो होतो आम्ही, पाऊस वगैरे यायला लागला, मग सगळं खाली यायला लागलो आम्ही सगळे मित्र वगैरे. निघालो थोडं पुढे जाऊयात म्हणलं, भिजलेलो तर होतोच, मग थोडं नदीपाशी वगैरे आलो. नदी नाही म्हणता यायचं, पण कुंडासारखं एक प्रकारे हे वरती, तर त्याच्यापाशी येऊन थांबलो, थोडं हातपाय वगैरे धुवून घेतले आणि मग निघालो आम्ही पुढे जायला. पूर्ण डोंगराचा सैर सपाटा करून झाला, मित्र वगैरे फिरून झालं वगैरे, मग निघालो आम्ही जायला. तर बघतो की किती गर्दी खाली जाण्यासाठी आहे, पूर्ण मार्ग भरलेला, कोणालाच खाली उतरायला जमेना पावसामुळे. पावसाने घसरतंय वगैरे सगळं, तरी कसं बस आपलं मार्ग काढून खाली आलो आम्ही मस्तपैकी सगळे मित्र वगैरे. थोडा हळूहळू निसर्गाचा आनंद घेत विसापूर फोर्ट एवढं बघून घ्या, इथून फिरून आलो मस्त. किल्ल्यावरनं खाली आल्यावरती खूप थंडी लागत होती, मग चहा वगैरे घ्यायला थांबलो या टपरीपाशी आणि मग निघालो आम्ही पुढे जायला सगळे मित्र ट्रेन स्टेशनकडे. तर थोडी भूक लागली होती, थोडा नाश्ता केला, तिकीट वगैरे काढला आणि मग निघालो आम्ही ट्रेनकडे बसायला. ट्रेन सुद्धा आली होती, मग ट्रेन मध्ये बसलो आम्ही. गर्दी बरीच होती, उभा राहायला जागा नव्हती, पण तरी थोड्या वेळ कशी जागा भेटली बसायला, बसलो आम्ही मित्र आणि मी सगळे. ट्रेन चिंचवडला आली तरी कामशेतच दाखवते. आपल्या स्टेशनला उतरून घेतलं आणि निघालो मित्र आणि आम्ही पुढे जायला. सगळ्यांना भूक लागली होती, मग मिसळ वगैरे खायला गेलो आम्ही सगळे मित्र. पुढे गेल्यावर एक गाडी दिसली, मस्त गाडी, ZX6R, एकदम जोरदार. आजचा हा छोटासा व्लॉग आवडला असेल ना भावांनो, लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला तर विसरूच नका. आपलं चॅनल आहे भावांनो.